नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघात केलेला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेत घुसमट सुरू असून त्यांना मातोश्रीला विचारल्याशिवाय एकाही फाईलवर सही करता येत नाही असा गंभीर आरोप राणेंनी केलाय. तसंच नीलम गोऱ्हे यांना आपणच शिवसेनेत आणलं होतं आणि त्याच्या आमदारकीसाठी सुद्धा आपणच प्रयत्न केल्याचं देखील राणेंनी म्हटलं. सध्या गोऱ्हेंनी त्यांची पक्षात होणारी फरफट पाहावी असा टोलाही राणेंनी लगावलाय. यावेळेला त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र सोडलं. एकनाथ शिंदे जर नगरविकास जरी मंत्री असले तर ते सही पुरते आहेत. बाकी सगळ्यांना ते एक चिरंजीव मंत्री आहेत त्यांच्याकडे, आणि दुसरं नाव घेत नाही तर राजकारणच नाही. मातोश्री शिवाय एकही फाईल युडीची सही करू शकत नाही आमचे एकनाथ शिंदे. त्यामुळे बिचारे कंटाळले आहेत, असं म्हणजे अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधतायत. एका दिवशी फोन करेन मी, मार्ग दाखवेन. माझे फरफट नाही, तुम्ही किती फरफटताय बघा शिवसेनेत. हा अजून वर्णित लागत नाही. मी त्याला शिवसेनेत ठेवलं होतं, नव्हत्या मी आणलं होतं आणि आमदारकी द्यायला लावली होती साहेबांकडून. पण आता त्यानंतर भरपूर प्रयत्न केले, मंत्री का होत नाही. आता माझ्यावर टीका करावं ना, मंत्रीपद मिळेल, शुभेच्छा. मी जेवढी समाजसेवा आणि जेवढं जनतेसाठी केलं, एक दशांश तरी ज्या शिवसेनेच्या पक्षाचे कोण प्रमुख आहेत ना त्यांनी करून दाखवावं. माझ्या वडिलांचं किंवा ज्या मंडळीचं स्मारक उभारायचं मी ठरवलं, माझ्या पैशातून केलं, सरकारच्या पैशाने नाही. आणि देखणं केलं, दलदलीत नाही ठेवलं कोणाला. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरण हत्येचा अजून खुलासा झालेला नाही. मात्र तोच ठाण्यात आणखी एका व्यापाऱ्याची हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे. ठाण्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. ठाण्यात मनसुख हिरण पार्ट 2. व्यापारी भरत जैन यांची हत्या. मृतदेह सापडला रेतीबंदर खाडीत. हत्या की आत्महत्या? ठाण्यात एका व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलंय. भरत जैन नावाच्या या व्यापाऱ्याचा मृतदेह कळव्यातील रेतीबंदर खाडीत सापडला. त्यामुळे ठाणेकरांना पुन्हा एकदा मनसुख हिरण हत्या प्रकरणाची आठवण झाली. मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत ज्या ठिकाणी सापडला होता त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर सराफ व्यापारी जैन यांचा मृतदेह आढळून आलाय. 6 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी त्यांना चरईतील सराफ दुकानातून गाडीत बसवून नेलं होतं. त्यानंतर ते घरी न परतल्यामुळे जैन कुटुंबानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. दरम्यान शुक्रवारी कळवा खाडीतील गणपती विसर्जन घाटाजवळ एक मृतदेह तरंगत असताना स्थानिकांना आढळून आला. मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्यांचे हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते. वो ओला ड्राइवर 8 बजे से लेकर 4 बजे तक उनके कातिलों के साथ था. मेरे पति उनके साथ कितनी देर थे अंदर वैगन आर में वो मुझे नहीं पता, लेकिन वो एग्जैक्टली मुझे नहीं पता. लेकिन कातिल अभी भी पुलिस की पहुंच के बाहर है. एक भी कातिल पकड़ा नहीं गया है. जैन यांच्या मृत्यूचं गूढ वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे पोलिसांच्या हाती 14 ऑगस्टचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय. हे सीसीटीव्ही फुटेज भरत जैन यांच्या दुकानासमोर इलंय. या फुटेजमध्ये 3 जण भरत यांना एका कारमधून बसून नेत असल्याचं आढळून आलंय. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका टॅक्सी चालकाला ताब्यात घेतलंय. दरम्यान त्यांच्या दुकानातील 10 ते 15 किलो चांदीही गायब झाल्याचा आरोप जैन कुटुंबानं केला. शटर के ताले खुले हुए थे और हमने जब शॉप के अंदर प्रवेश किया तो हमने देखा कि कुछ कपाट्स उसके खुले हुए हैं, ड्रॉ खुले हुए हैं. इसमें जैसे चांदी किए जाने की आशंका. तिजोरी को हमने चेक की, तिजोरी सेफ थी. अगर ओला वाला ड्राइवर ऑफलाइन बुकिंग कैसे हुई, वो घनसोली का है तो इधर मुलुंड थाना कैसे पहुंचा, और यहाँ से वो उसने उसको अगर घर जाना था तो उसने अपना मीटर ऑफ क्यों नहीं किया. बहुत सारे प्रश्न हैं जिसके जवाब हम पुलिस से मांग रहे हैं, पर पुलिस बोल रही कि
इन्वेस्टिगेशन चालू है। रेती बंदर जो जिस खाई में आज ये वापस इनकी भी सब मिला है, तो वो एक बहुत बड़ा चिंतन का विषय हो गया कि आखिरकार एक वो क्या एक लोगों को उठा करके फेंकने का स्पॉट बना दिया है, ऐसा कुछ हो गया है। ये एक बहुत बड़ा चिंतन का विषय हो गया और व्यापारी किससे सुरक्षा की उम्मीद करेगा? व्यापारी प्रशासन से ही सुरक्षा की उम्मीद करता है। या टॅक्सी चालकाने भरत जैन यांना कुठे नेलं, पुढे नेमकं काय झालं, भरत यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध आता नौपाडा पोलीस घेत आहेत। पोलीस तपासानंतरच भरत जैन यांच्या मृत्यूचं गूढ उकळणार आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नालासोपाऱ्यामध्ये दिवसाढवळ्या एका ज्वेलरची लूट करून हत्या करण्यात आलेली आहे। पश्चिमेकडच्या स्टेशन परिसरात 2 अज्ञातांनी ज्वेलरच्या दुकानात शिरून लूटमार करत धारदार शस्त्राने दुकानाचे मालक किशोर जैन यांच्यावर हल्ला केला। यात त्यांचा मृत्यू झाला। साक्षी ज्वेलर्स असं या दुकानाचं नाव आहे। सकाळी 11च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। नालासोपाऱ्यामध्ये दिवसाढवळ्या एका ज्वेलरची लूट करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। पश्चिमेकडच्या स्टेशन परिसरात 2 अज्ञातांनी ज्वेलरच्या दुकानात प्रवेश केला, ग्राहक असल्याचं भासवलं आणि दुकानात शिरून लूटमार केली। धारदार शस्त्राने दुकानाचा मालक किशोर जैन यांच्यावर हल्ला केला। यात जैन याचा मृत्यू झालाय। पालघरमध्ये 500 रुपयांसाठी एका शेतमजुराला जीव द्यावा लागलेला आहे। मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी वडिलांनी 500 रुपये घेतले आणि तिथेच घात झाला। काय आहे हा धक्कादायक प्रकार, पाहूयात या रिपोर्टमधून। मी विचारायची कोणी मारले तर तो सांग मालकाने मारले मला। काय नाव त्याचं? रामदास। ही व्यथा आहे एका मुलीची। आपल्या वडिलांना मालकानं मारहाण केल्याचा आरोप तिनं केलाय। सततच्या मारहाणीला वैतागून अखेर वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं तिचं म्हणणं आहे। पुन्हा ऐका या मुलीची व्यथा। मला मारले तर मी विचारायची कोणी मारले तर तो सांग मालकाने मारले मला। काय नाव त्याचं? रामदास। तर मी विचारायची कोणी मारले तर मला रामदासने मारले। 500 रुपये त्याच्यावरून मारलं म्हणून फास घेतला। हे तुमची तक्रार त्याच्या विरोधात त्यामुळे आहे। फोटोत दिसत असलेले हे आहेत काळू पवार। आपल्या मालकाच्या मारहाणीला कंटाळून त्यांनी जीवन संपवलं। काळू पवार यांनी मालक रामदार कोरड यांच्याकडून मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी 500 रुपये उधार घेतले होते। पैसे परत न केल्यानं रामदास कोरड यांनी काळू पवार यांना वेठबिगारी करायला लावली आणि काम करत असताना त्यांना मारहाण केली। कफनाकरता त्याला 500 रुपये घ्यावे लागावे आणि त्याकरता वेठबिगारी करावी लागावी आणि त्यात मारहाण होऊन त्याला आत्महत्या करावी लागावी, याच्यासारखं विदारक चित्र देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतं। ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। तर या प्रकरणी पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिलंय। पालकमंत्री तिकडचे दादा भुसे यांच्याशी बोलून अशा प्रकारची प्रकरणं जी प्रलंबित असतील, वेठबिगारी असतील किंवा गुलामगिरीची असतील, त्या सगळ्याचा आढावा घेऊन हे प्रकारांना कुठेतरी कायमची मूठमती मिळावी या दृष्टिकोनातून निश्चितपणाने प्रयत्न करू। मी पालघर जिल्ह्यातील मोखाडामधील ही घटना आहे। काहीशे रुपयांसाठी एका शेतमजुराला जीव द्यावा लागत असेल तर ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल। आता पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपीला तातडीने शिक्षा करण्याची गरज आहे। विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। काबूलमधून 87 जण आता भारताकडे रवाना झालेले आहेत। एअर इंडियाच्या विमानातून त्यांचं दिल्लीमध्ये आगमन देखील झालेलं आहे। काबूलमधून आता दररोज 2 विमानांचं उड्डाण होणार आहे। भारताला 2 फ्लाइट्सची परवानगी देखील मिळाल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे भारतीयांना आता युद्ध पातळीवर मायदेशी आणण्याची मोहीम व्यवस्थितपणे पार पडू शकणार आहे। एअर इंडियाच्या विमानातून या प्रवाशांचं दिल्लीमध्ये आगमन झालेलं आहे। भारतीयांना अफगाणिस्तानमधून, काबूलमधून एअरलिफ्ट करण्याची परवानगी आता दिली गेलेली आहे। त्यामुळे आता रोज 2 फ्लाइट्स एअर इंडियाच्या
काबूल विमानतळावरनं टेक ऑफ करू शकतील. युद्ध पातळीवर या भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहीम आता सुरू करण्यात आलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, काबूलमधून 87 भारतीय आता भारतात पोहोचलेले आहेत. भारतीयांना एअरलिफ्ट करण्याची मोहीम आता अधिक जोमानं सुरू होतीये. काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर. प्रथमतः भारतीय हवाई दलाने मोहीम राबवली. त्यानंतर आता एअर इंडियाच्या वतीनं ही तिथून लोक जे भारतीय आहेत त्यांना भारतात परत आणण्याकरिता युद्धस्तरावरती मोहीम राबवण्यात आहे. काल रात्री उशिरा 87 भारतीयांना एअर इंडियाचे विमान हे भारतात घेऊन आलेलं आहे. यानंतर सोबतच दररोज साधारणतः 2 विमान हे काबूल इथे जाऊ शकणार आहे आणि काबूल येथून त्या सर्व भारतीयांना भारतात परत आणण्याची मोहीम राबवण्यात आहे. महत्वाचं म्हणजे तालिबान सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही हॉटेल ते विमानतळापर्यंत ही सुरक्षा व्यवस्था देऊ अशा प्रकारचं आश्वासन तालिबानींनी दिलेलं आहे. त्यामध्ये आता ते आश्वासन कितपत खरं उतरतात हे आगामी काही दिवसात पाहायला मिळेल. पण महत्वाचं म्हणजे हॉटेल ते विमानतळापर्यंत पोहोचणे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे कुठल्याही भारतीय प्रवाशांना भारतीयांना येण्याकरिता. कारण की जोपर्यंत सुरक्षा योग्य पद्धतीने सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत ते अतिशय हाहाकार माजलेला आहे. लाखोच्या संख्येनं प्रवासी हे काबूलच्या विमानतळावर एकत्र होत असतात आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लोक भारतीयांना आयडेंटिफाय करून त्यांना भारतात परत आणणे एक मोठं आव्हान देखील भारत सरकार पुढे आहे. बिलकुल प्रशांत, आणि या पुढची जी काही मोहीम असणार आहे त्याची रूपरेषा सुद्धा अशीच असणार आहे. काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येऊ शकेल? या पुढच्या काळामध्ये कदाचित आणखी फ्लाइट्स टेक ऑफ करायची परवानगी मिळू शकेल अशी सध्याची स्थिती आहे. सध्या तर ज्या पद्धतीनं एअर इंडियाला दररोज 2 फेऱ्या करण्याची परवानगी मिळाली आहे. साधारणतः 2 विमानं उतरतील आणि 2 विमानं हे भारतात परतू शकतील. तर साधारणतः या कमर्शियल विमानांना परवानगी मिळालेली आहे. यापूर्वी भारताचे C-17 विमान जात होतं. आता बोईंग विमान हे जे आहे एअर इंडियाचे बोईंग 315 हे जाईल. आणि सोबतच जर बघितलं आपण तर आगामी काही दिवसात पुन्हा अतिरिक्त विमानं तिथे उड्डाण करण्याकरता आणि उतरण्याकरता परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पण ज्या पद्धतीने भारतीय आहेत खास करून मोठ्या संख्येने तिथे व्यापारी आहेत आणि जे खास करून शीख समाजाचे आहेत. जे व्यापारी जे आहेत हे व्यापारी ते मोठ्या प्रमाणात सुखामेवाचा व्यापार करतात आणि अशा वेळी त्या सगळ्यांना भारतात परत आणणे एक मोठं आव्हान देखील भारत सरकारपुढे आहे. त्यामुळे त्याचा युद्ध पातळीवर मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या 2 विमानं जातील आणि भविष्यात होऊ शकतं या विमानांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. भारताच्या विरोधात हिंसक कारवाया करणाऱ्या हक्कानी नेटवर्ककडे आता काबूलची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं समजतंय. पाकिस्तानमधल्या ISIच्या इशाऱ्यावर हक्कानी नेटवर्क काम करतं. यामुळे भारताच्या समस्या वाढू शकतात. आगामी काळात हक्कानी नेटवर्कच्या कारवाया वाढून जगाला पुन्हा एकदा धोका निर्माण होऊ शकतो. हक्कानी नेटवर्कच्या तालिबानांनी काबूल शहरावर संपूर्ण नियंत्रण मिळवलंय. हक्कानी नेटवर्कचे 6000 तालिबानी शहर नियंत्रित करत आहेत. खलील हक्कानीकडे काबूलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनस हक्कानीच्या नेतृत्वात काबूल शहर ताब्यात घेण्यात आलं. अमेरिकेनं सैन्य माघारी बोलवल्यानंतर हक्कानी नेटवर्क सक्रिय झालं. अमेरिकेनं दहशतवादी घोषित केलेला खलील हक्कानी आता उजळ माथ्यानं काबूलमध्ये वावरतोय. शुक्रवारच्या नमाजमध्येही तो सहभागी झाला होता. हक्कानी कुटुंबातल्या अनेकांवर आता तालिबानी राजवटीत वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. हक्कानी नेटवर्कनं याआधी जगभरात अनेक हिंसक कारवाया केल्या आहेत. जगभरात अनेक अमेरिकन दूतावासावर हक्कानी नेटवर्कनं हल्ले घडवून आणले. अनेक अमेरिकन नागरिकांचं अपहरणही त्यांच्याकडून करण्यात आलं. हक्कानी नेटवर्कचा भारतालाही मोठा धोका आहे. 7 जुलै 2008 रोजी भारताच्या काबूलमधील दूतावासावर हल्ला करण्यात आला. भरधाव कारनं दूतावासाच्या गेटला धडक दिली होती.
त्यानंतर झालेल्या स्फोटात 58 जण ठार झाले होते. त्यामध्ये 6 भारतीयांचा समावेश होता. हक्कानी नेटवर्कनं हा हल्ला घडवून आणला होता. हक्कानी नेटवर्कचे अल कायदा सोबत संबंध आहेत. तसंच पाकिस्तानच्या ISI सोबतही हक्कानी नेटवर्कचे संबंध आहेत. हल्लेखोरांच्या हातीच आता काबूलच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तिथले सामान्य नागरिक आता किती सुरक्षित राहतील हा सवाल या निमित्तानं जगभरातून विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या गर्दीवर चिंता उपस्थित करत पुन्हा एकदा कडक निर्बंधांचा इशारा दिलाय. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे भाजपनं राज्य सरकारला मंदिरं उघडण्यासंदर्भातला अल्टिमेटम दिलेला आहे. याच संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. सोबत मुंबईच्या महापौर आहेत किशोरीताई, मुख्यमंत्र्यांनी वाढती गर्दी पाहून पुन्हा एकदा कडक निर्बंधांचा इशारा दिलेला आहे. तिसरी लाट संभाव्य जी आहे ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय परिस्थिती होऊ शकते? आज आपण इथे मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने लहान मुलांचे कोविड काळजी केंद्र इथे उभारलं. त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं. उद्घाटन समयी पण जेव्हा गर्दी बघितल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजगी आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आणि तुमच्या मीडियाच्या समोर येऊनही त्यांनी सर्वांना पुन्हा का आपण तिसऱ्या लाटेला सामोरं जावं त्याच्यासाठी घ्यायची ती काळजी ती त्यांनी घ्यावी असं त्यांनी त्यांच्या करारी भाषेत किंवा शांत राहून जे नागरिकांना सांगायचं होतं ते त्यांनी सांगितले. अर्थात मी मुंबईच्या नागरिकांना दोष देणार नाही, कारण त्यांनी बऱ्यापैकी सगळ्याला सहकार्य केलं आहे. पण काही ठिकाणी राजकीय हव्यासापोटी हजारोच्या संख्येत लोकांना उत्तरवलं जात आहे आणि कोविड-19 करोनाची तिसरी लाट होऊ घालायला जास्तीत जास्त जवळ जातोय. एक लक्षात ठेवायचं, इथे लहान मुलांचा प्रश्न आहे. लहान मुलांना जर बाधित झाले तर ज्याच्या घरात लहान मुलं आहेत त्याला ते सगळं भोगावं लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्या सर्वांनी काळजीमध्ये मग ते राजकीय असो सामाजिक असो या मुंबईचे सामान्य नागरिक असो प्रत्येकाने माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी या दायरेत राहून आता आपण आपली कामं केली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.